नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नेहमीची कोबीची भाजी बनवायचा मूड नसेल तर जेवताना तोंडी लावण्यासाठी ही कोबीची वडी ट्राय करून बघा. खुसखुशीत, खमंग आणि कुरकुरीत होते. यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कोबी, बेसन, तांदळाचं पीठ आणि भरपूर कोथिंबीर लागेल. सोबत खसखस, पांढरे तीळ, हिंग, हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट आणि तेल लागेल. सगळ्यात आधी कढईत तेल गरम करून घेऊया. तीळ, खसखस, अद्रक लसूण पेस्ट. आता अद्रक लसूण पेस्ट फोडणीमध्ये आपण चांगली परतून घेऊया. आता हळद, हिंग आणि मीठ घालून ही फोडणी आपण चांगली परतून घेऊया. आता कोबीची वडी बनवण्याची झटपट आणि सोपी कृती. ज्या वाटीने आपण कोबी घेतला आहे त्याच वाटीने आपण सवा वाटी पाणी घेणार आहोत. आता या पाण्याला मोठ्या आचेवर चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आता गॅस मध्यम करून घेऊया. आधी कोथिंबीर घालून 2 मिनिटं जरा परतून घेऊया. आता कोबी, तांदळाचं पीठ, बेसन घालून हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया. घट्ट घोळा होईपर्यंत ह्याला आपण चांगलं परतून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळं मिश्रण एकजीव करून चांगले शिजवून घेऊया. मिश्रणात अशा प्रकारे चमचा उभा राहिला की समजायचं पीठ तयार झालं वड्या करण्यासाठी. तेल लावलेल्या डब्यात खाली थोडेसे तीळ पसरून घेऊया. कोबीच्या वड्यांचे मिश्रण एक समान पसरून घेऊया. अशा प्रकारे डब्यामध्ये सगळ्या बाजूने एक समान केल्यानंतर वरून परत थोडे तीळ घालून घेऊया. तीळ घातल्यानंतर पुन्हा असं एकदा दाबून घेऊया आणि डब्बा असा एकदा दोनदा टॅप करून अर्धा तास हे मिश्रण आपण असंच बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर मग त्याच्या वड्या कापून घेऊया. अर्ध्या ते पाऊण तासानंतर कोबीच्या अशा वड्या पाडून घेतल्या. तुम्हाला आवडतील तशा आकारात तुम्ही कापून घ्या. सगळ्या वड्या कापून तयार झाल्या आहेत. मी अशाच प्रकारे कापते. आता मध्ये त्यांना अजून एक कट देणार. वड्या खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी तांदूळ पीठ आणि रवा घेतला आहे. तेल मध्यम गरम झाल्यावरती तांदूळ आणि रव्यामध्ये घोळवून ह्या वड्या आपण चांगल्या खरपूस तळून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळ्या बाजूनी ह्या वड्या मी चांगल्या खरपूस भाजून घेतलेल्या आहेत. तयार झाली खमंग आणि कुरकुरीत कोबीची वडी. ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत. धन्यवाद.